नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कायदे पंडित लॉ अकॅडमीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण प्लेंट प्लेंट ही कन्सेप्ट अभ्यासणार आहोत. व्हॉट इज मीन बाय प्लेंट? इंट्रोडक्शन. प्लीडिंग इन्क्लुडिंग प्लेंट अँड रिटर्न स्टेटमेंट. की जसं आपण ह्याच्या अगोदरची ऑर्डर म्हणजेच ऑर्डर नंबर 6 अभ्यासली आणि त्या ऑर्डरमध्ये आपण प्लीडिंग ही कन्सेप्ट संकल्पना अभ्यासली. त्याच्यामध्ये आपण असं अभ्यासलं की प्लीडिंग म्हणजे प्लेंट आणि रिटर्न स्टेटमेंट ह्या दोघांनी मिळून प्लीडिंग बनतं. तर त्यापैकी ही जी काही प्लेंट आहे ही प्लेंट आपण इथे डिस्कस करणार आहोत. प्लेंट म्हणजे काय? अ प्लेंट इज अ स्टेटमेंट ऑफ अ क्लेम इन विच प्लेंटिफ सेट आउट हिज कॉज ऑफ ॲक्शन विथ ऑल नेसेसरी पर्टिक्युलर्स. प्लेंटचं इथं मिनिंग सांगितलेलं आहे. प्लेंट म्हणजे काय तर एक स्टेटमेंट ऑफ क्लेम इन विच प्लेंटिफ सेट आउट हिज कॉज ऑफ ॲक्शन. की त्या प्लेंटिफने त्याचं जे काही कॉज ऑफ ॲक्शन झालेलं आहे ते कॉज ऑफ ॲक्शन त्या स्टेटमेंटमधून सांगितलेलं आहे. विथ ऑल नेसेसरी पर्टिक्युलर्स. आणि जितके महत्त्वाचे पर्टिक्युलर्स आहेत ते पर्टिक्युलर्स पण तिथे सांगितलेले आहेत आणि ते सांगणारं स्टेटमेंट आणि ते स्टेटमेंट म्हणजेच प्लेंट. ऑर्डर नंबर 7 ऑफ सिव्हिल प्रोसिजर कोड डील विथ प्रोव्हिजन ऑफ प्लेंट. तर प्लेंट सांगणारी ही सिव्हिल प्रोसिजर कोडमधली ऑर्डर आहे. ऑर्डर नंबर 7. देअर आर 2 इम्पॉर्टंट अमेंडमेंट टूक प्लेस इन सिव्हिल प्रोसिजर कोड इन 1999 अँड 2000. की ह्या प्लेंट संदर्भात महत्त्वाच्या अमेंडमेंट झालेल्या आहेत आणि त्या अमेंडमेंट 1999 साली आणि त्याचबरोबर 2000 साली ह्या प्लेंट संदर्भात ऑर्डर नंबर 7 इन सिव्हिल प्रोसिजर कोड ह्यामध्ये अमेंडमेंट झालेले आहेत. असा हा इंट्रोडक्टरी पार्ट आहे. त्यानंतर आहे पहा नंबर 2 रूल नंबर 1. आता ही जी काय ऑर्डर नंबर 7 आहे 7मध्ये रूल्स आहेत. त्यापैकी रूल्स आपण डिस्कस करूया. त्यापैकी रूल नंबर 1 आहे. रूल आहे पर्टिक्युलर्स टू बी कंटेन इन अ प्लेंट. की आत्ता आपण प्लेंटचं मिनिंग पाहिलं तर प्लेंटमध्ये काय असणं आवश्यक आहे. पर्टिक्युलर्स टू बी कंटेन इन अ प्लेंट. की हा जो प्लेंट आहे ह्या प्लेंटमध्ये काय काय पर्टिक्युलर्स असले पाहिजे हे सांगणारा रूल म्हणजे रूल नंबर 1. नंबर 1 नेम ऑफ कोर्ट इन विच सूट इज ब्रॉट. की तिथे सुरुवातीला कोर्टाचं नाव असेल की ज्या कोर्टामध्ये तो सूट दाखल झालेला आहे. नंबर 2 नेम, डिस्क्रिप्शन अँड प्लेस ऑफ रेसिडेन्स ऑफ अ प्लेंटिफ. की हा जो वादी आहे त्या वादीचं नाव सांगणं गरजेचं आहे. डिस्क्रिप्शन त्याचं वर्णन डिस्क्रिप्शन करायचं आहे आणि प्लेस ऑफ रेसिडेन्स आणि तो कुठे राहतो आहे त्याचा पत्ता काय ते तिथे लिहिणं आवश्यक आहे. म्हणजेच नेम, त्याचं ऑक्युपेशन आणि डिस्क्रिप्शन ऑफ रेसिडेन्स असं हा नंबर 2मध्ये डिस्क्रिप्शन करणं गरजेचं आहे. पर्टिक्युलर्स टू बी कंटेन इन अ प्लेंट. त्यानंतर 3 नंबर आहे पहा द नेम, डिस्क्रिप्शन अँड प्लेस ऑफ रेसिडेन्स ऑफ अ डिफेंडंट. की यातला जो प्रतिवादी आहे हा प्रतिवादीचं नाव, डिस्क्रिप्शन की त्याचं ऑक्युपेशन काय, बिझनेस काय किंवा त्याचं प्रोफेशन काय, अँड प्लेस ऑफ रेसिडेन्स ऑफ अ डिफेंडंट आणि हा डिफेंडंट कुठे राहतो त्याचा पत्ता काय हे तिथे सांगणं गरजेचं आहे. सो फार ॲज दे कॅन बी असर्टन. की ज्याच्यामुळे तिथे तो जो डिफेंडंट आहे हा डिफेंडंट निश्चितपणे आपल्याला ओळखता येईल आणि त्याप्रमाणे त्याला सर्व्हिस ऑफ समन्स करता येईल. त्याचबरोबर तो लीगल पर्सन असणं आवश्यक आहे. लीगल पर्सन म्हणजे ज्युरिस्टिक पर्सन असणं आवश्यक आहे. जसं की आपण ज्युरिस्डिक्शनमध्ये पाहिलेलं आहे पहा ज्युरिस्प्रुडन्समध्ये की पर्सन मीन्स अ युनिट बिअरिंग राईट अँड ड्युटीज. की तो एक पर्सन असला पाहिजे. मग तो लीगल पर्सन असावा, मग तो आर्टिफिशियल असेल किंवा नॅचरल पर्सन असेल, परंतु तो पर्सन असणं आवश्यक आहे की युनिट बिअरिंग राईट अँड ड्युटीज. त्यानंतर पुढे आहे पहा पर्टिक्युलर्स टू बी कंटेन इन अ प्लेंट. 4 नंबर पॉईंट वेअर अ प्लेंटिफ ऑर डिफेंडंट इज अ मायनर ऑर अ पर्सन ऑफ अनसाउंड माइंड, अ स्टेटमेंट टू दॅट इफेक्ट. की जर तो प्लेंट आहे आणि त्या प्लेंटमध्ये प्लेंटिफ मायनर असेल, डिफेंडंट मायनर असेल तर किंवा तो प्लेंटिफ अनसाउंड असेल किंवा तो डिफेंडंट अनसाउंड असेल तर ते सांगणारं स्टेटमेंट त्या प्लेंटमध्ये असणं आवश्यक आहे. त्या संदर्भात की इथे असं सांगायचं आहे की हा प्लेंटिफ आहे, हा मायनर आहे. त्यानंतर तो जर डिफेंडंट हा मायनर असेल तर इथे हा डिफेंडंट मायनर आहे किंवा तो डिफेंडंट अनसाउंड आहे किंवा तो प्लेंटिफ अनसाउंड आहे असं सांगणारं स्टेटमेंट तिथं असणं आवश्यक आहे. असा हा डी नंबर पॉईंट आहे. त्यानंतर आहे पुढे द फॅक्ट कॉन्स्टिट्युटिंग कॉज ऑफ ॲक्शन. हा खूप महत्त्वाचा
पर्टिक्युलर्स आहे पहा, पर्टिक्युलर्स टू बी प्लेंट, की तिथे त्या दाव्यामध्ये कॉज ऑफ ॲक्शन झालेलं आहे ते सांगणं आवश्यक आहे. वेन इट अरोज, ते कधी घडलेलं आहे. कॉज ऑफ ॲक्शन मस्ट बी असर्टेनेबल बाय रीडिंग द प्लेंट, की ते प्लेंट वाचता क्षणी तो जो काही कॉज ऑफ ॲक्शन आहे हा असर्टेनेबल, निश्चित असं हे कॉज ऑफ ॲक्शन असावं. ॲज अ होल इफ नॉट स्पेसिफिकली अलेज्ड, की तिथे तो जो काही कॉज ऑफ ॲक्शन आहे ते कॉज ऑफ ॲक्शन हे पूर्णपणे काय आहे, पूर्णपणे समजून येण्याजोगं असावं, नॉट स्पेसिफिकली अलेज. आणि तिथे स्पेसिफिकली जरी सांगितलं नसेल तरी पण ते पूर्णपणे जरी ते एक्सप्लेन केलं नसेल तरी पण ते असर्टेनेबल असावं, समजता येईल अशा पद्धतीत ते असावं. इट इज नेसेसरी फॉर प्लेंटिफ टू स्टेट व्हेन कॉज ऑफ ॲक्शन फॉर द सूट ॲरोज. आणि इथे ह्या प्लेंटिफला हे महत्त्वाचं आहे की हे जे काही दाव्यास कारण आहे हे दाव्यास कारण कधी घडलेलं आहे, कधी घडलेलं आहे, म्हणजे इथं लिमिटेशन पिरियड कधीपासून स्टार्ट होईल हे निश्चित करण्याकरता हा जो काही पॉईंट आहे तो पॉईंट सांगितलेला आहे. इट इज नेसेसरी फॉर प्लेंटिफ टू स्टेट वेन कॉज ऑफ ॲक्शन फॉर सूट ॲरोज, की ह्या सूट करता ते कॉज ऑफ ॲक्शन कधी घडलेलं आहे हे तिथे सांगणं आवश्यक आहे. त्यानंतर आहे पुढे नेक्स्ट पॉईंट आहे द फॅक्ट शोईंग दॅट कोर्ट हॅज अ ज्युरिस्डिक्शन, की पुढचं पर्टिक्युलर आहे की त्या प्लेंटमध्ये अशा फॅक्ट दर्शवणं गरजेचं आहे की ह्या कोर्टाला ज्युरिस्डिक्शन आहे, न्याय अधिकार क्षेत्र आहे, की हा सूट हे न्यायालय चालवण्याकरता सक्षम आहे, कोर्टाला न्याय अधिकार क्षेत्र आहे, कोर्टाला ज्युरिस्डिक्शन आहे, अशा सांगणाऱ्या फॅक्ट्स त्या प्लेंटमध्ये सांगणं आवश्यक आहे. म्हणून असं म्हणलेलं पहा, ऑल द फॅक्ट शोईंग द कोर्ट हॅज अ ज्युरिस्डिक्शन, की त्या प्लेंटमध्ये ह्या पण फॅक्ट सांगायचे की ह्या कोर्टाला हे ज्युरिस्डिक्शन आहे की हा दावा चालवू शकेल हे कोर्ट, असं शुड बी सेट आउट इन अ प्लेंट. अँड इफ अ स्पेशल ज्युरिडिक्शन वेस्टेड कोर्ट बाय लॉ इज इनवोक्ड, आणि सपोज ते स्पेशल कोर्ट असेल आणि त्या स्पेशल कोर्टाला स्पेशल ज्युरिडिक्शन असेल तर त्या प्लेंटमध्ये स्पेशल ज्युरिस्डिक्शननुसार ह्या कोर्टाला हा सूट चालवण्याचा अधिकार क्षेत्र कशा प्रकारे प्राप्त झालेलं आहे हे पण सांगणं आवश्यक आहे. म्हणून इथे ज्युरिस्डिक्शन संदर्भातला पॉईंट आहे की तिथे त्या प्लेंटमध्येच एक्सप्लेन करणं गरजेचं आहे की ह्या कोर्टाला ज्युरिस्डिक्शन कशा प्रकारे आहे, की ज्यानुसार हे कोर्ट हे ज्युरिस्डिक्शन वापरून हा दावा इन्स्टिट्यूट करून घेईल आणि डिक्रीड करेल. पुढे नेक्स्ट पॉईंट आहे द रिलीफ विच द प्लेंटिफ क्लेम, आणि त्यानंतर पुढे प्लेंटमध्ये हे सांगणं गरजेचं आहे की द रिलीफ विच द प्लेंटिफ क्लेम, की द रिलीफ प्लेंटिफची काय मागणी आहे, प्लेंटिफच्या काय काय मागणी आहेत हे सांगणारं तिथे स्टेटमेंट असलं पाहिजे. द प्रेयर म्हणजे थोडक्यात प्रेयर क्लॉज असली पाहिजे, तिथे प्रेयरचा पॅरा असला पाहिजे की द प्रेयर रिलेट्स द रिलीफ विच अ प्लेंटिफ सिक्स फ्रॉम कोर्ट, की हा प्लेंटिफ ह्या कोर्टाकडून काय मागत आहे, त्याला काय हवं आहे, कुठल्या त्याचा राईट ब्रीच झालेला आहे आणि तो कशा प्रकारे रेमिडाईज करून घ्यायचा आहे तो त्याच्या प्रेयर क्लॉजमध्ये सांगेल. त्याचबरोबर ऑन अ बेसिस ऑफ आवर्मेंट मेड इन अ प्लेंट, आणि ते जी प्रेयर क्लॉज आहे ती प्रेयर क्लॉज कशा प्रकारे केलेली आहे तर बेसिस ऑफ आवर्मेंट मेड इन अ प्लेंट, की त्या प्लेंटमध्ये त्यांनी कशा प्रकारे आवर्मेंट केलेलं आहे, कशा प्रकारे मांडणी केलेली आहे, कशा प्रकारे तिथे फॅक्ट सांगितलेले आहेत, त्यानुसार सुद्धा तो प्रेयर क्लॉजमध्ये त्याचा रिलीफ कोर्टाकडून मागेल. म्हणून रिलीफ विच द प्लेंटिफ क्लेम. त्यानंतर पुढचा पर्टिक्युलर आहे वेअर अ प्लेंटिफ हॅज अलाउड टू सेट ऑफ, की त्या प्लेंटिफला अलाउड केलं असेल त्यांनी की त्याला त्या सूटमध्ये सेट ऑफ करून घ्यायचा आहे तर तो तिथे एक्सप्लेन करेल. त्याचबरोबर ऑर रिलिंग्विश्ड अ पोर्शन ऑफ क्लेम, किंवा तो त्याच्या क्लेममधला काही पोर्शन रिलिंग्विश करत आहे, त्याला सोडून द्यायचं आहे. सपोज त्याला 4 राईट आहेत आणि 4 राईट तो त्या कॉज ऑफ ॲक्शनमधून मागू शकतो, परंतु त्याला 3च राईट रेमिडाईज करून घ्यायचे आहेत. त्याला जो एक 4था नंबरचा राईट आहे तो त्याला रिलिंग्विश करायचा आहे, तर त्यांनी ते स्पेसिफिकली त्या प्लेंटमध्ये सांगणं गरजेचं आहे की त्याला काही गोष्टी सेट ऑफ करायच्या आहेत, त्यानंतर काही गोष्टी त्याला रिलिंग्विश करायच्या आहेत किंवा काही पोर्शन त्याला रिलिंग्विश करायचं आहे, सोडून द्यायचा आहे. तर जो पोर्शन त्याला सोडून द्यायचा आहे तो पोर्शन तो पॅरा त्याने त्या प्लेंटमध्ये कोर्टाला सांगितलं पाहिजे, कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे की तो त्या प्लेंटमध्ये सांगतो आहे कोर्टाला की हा पार्ट मला नको आहे, हा पार्ट मी रिलिंग्विश करत आहे. द अमाऊंट सो अलाउड ऑर रिलिंग्विश, की इतके अमाऊंट मी अलाउड करत आहे सेट ऑफ करण्याकरता, किंवा इतका पार्ट इतके राईट मी रिलिंग्विश करत आहे, असं सांगणारं पर्टिक्युलर्स त्या प्लेंटमध्ये असावं. त्यानंतर पुढचा आहे स्टेटमेंट ऑफ व्हॅल्यू ऑफ सब्जेक्ट मॅटर ऑफ सूट फॉर पर्पज ऑफ ज्युरिस्डिक्शन, की त्या सूट
मध्ये त्या प्लेंटमध्ये त्यांनी तो जो काही सूट ऑफ सब्जेक्ट मॅटर, त्या जो वाद मिळकत आहे, दावा मिळकत आहे, त्या दावा मिळकती संदर्भात ज्या विषयासंदर्भात सब्जेक्ट मॅटर आहे, तर त्याचं प्रॉपर व्हॅल्युएशन करणं गरजेचं आहे, जेणेकरून तिथे त्या कोर्टाला ज्युरिस्डिक्शन आहे हे समजण्याकरता, मग त्याप्रमाणे तिथे त्या कोर्टाला ते पेक्युलिअर ज्युरिडिक्शन समजेल आणि त्याप्रमाणे तिथे ते कोर्ट ते सूट इन्स्टिट्यूट करून घेण्याकरता तिथे काय असेल त्याला अथॉरिटी असेल. म्हणून इथं पास स्टेटमेंट द व्हॅल्यू ऑफ सब्जेक्ट मॅटर ऑफ सूट, की त्या सूटमध्ये जो काही सब्जेक्ट मॅटर आहे त्याचं जे काय व्हॅल्युएशन आहे ते व्हॅल्युएशन त्यांनी प्रॉपर करणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भात स्टेटमेंट देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कोर्ट फी, की त्या व्हॅल्युएशननुसार त्याने ती कोर्ट फी तिथे पेड केलेली आहे. त्यानंतर सो फार ॲज केस ॲडमिट द प्लेंटिफ शूड डिस्टिंक्टली स्टेट द प्लेंटिफ व्हॅल्युएशन फॉर ऑफ द सूट, की त्यांनी त्या सूटचं व्हॅल्युएशन प्रॉपरली तिथं काय करणं गरजेचं आहे, सांगणं गरजेचं आहे. पुढे आणि हा जो काय प्यारा आहे तो कशा करता आहे, फॉर पर्पज ऑफ कोर्ट फी अँड ज्युरिस्डिक्शन, की ह्यानुसार व्हॅल्युएशन आणि कोर्ट फीनुसार इथं त्याची कोर्ट फी समजते आणि त्याचबरोबर त्याचं त्या कोर्टाचं पिक्युलरी ज्युरिस्डिक्शन लक्षात येतं, की ह्या कोर्टाला हा सूट चालवण्याचे न्यायाधिकार क्षेत्र आहे किंवा नाही. त्यानंतर आहे पहा रूल 2 मनी सूट. तो जर मनी सूट असेल तर वेअर अ प्लेंटिफ सिक्स अ रिकव्हरी ऑफ मनी द प्लेंट शाल स्टेट द प्रिसाइज सम ऑफ अमाऊंट क्लेम्ड, की तो जर मनी सूट असेल तर त्या मनी सूटमध्ये जो काही प्लेंट आहे तो प्लेंट हा प्रिसाइज सम ऑफ अमाऊंट क्लेम्ड, की तिथे ती जी काही अमाऊंट क्लेम केलेली आहे, ती रक्कम मागितलेली आहे, ती रक्कम थोडक्यात सांगणं गरजेचं आहे आणि ती असर्टेन असावी आणि प्रिसाइज थोडक्यात सांगितलेली असावी, प्रिसाइज फॉर्ममध्ये, प्रिसाइज सम ऑफ अमाऊंट क्लेम्ड. पुढे द प्लेंटिफ सिक्स रिकव्हरी ऑफ मनी ऑर मेन्स प्रॉफिट ऑर फॉर अमाऊंट विच विल बी फाउंड ड्यू. तर इथं कुठल्याही प्रकारे जर तिथे रिकव्हरी ऑफ समसाठी सूट केला असेल, मीन्स प्रॉफिटसाठी सूट केला असेल किंवा फॉर अँड अमाऊंट विच विल बी द फाउंड ड्यू, अशी अमाऊंट आहे ती ड्यू आहे आणि ती ड्यू निर्देशास आली आणि त्याप्रमाणे सूट फाईल केला असेल तर ऑन टेकिंग अ अनसेटल्ड अकाउंट झालेलं आहे आणि त्या संदर्भात तिथे कॉज ऑफ ॲक्शन झालेली आहे आणि ती ड्यू आहे आणि त्याकरता त्यांनी जर सूट फाईल केला असेल तर त्यावेळेस बिटवीन हिम अँड डिफेंडंट, त्यावेळेस फॉर अ डेप्ट विच इज अ व्हॅल्यू कॅन नॉट बी आफ्टर एक्सरसाइज अ रिजनेबल डिलिजन्स एस्टिमेट द प्लेंट शॅल बी स्टेट अप्रॉक्सिमेटली अमाऊंट ऑफ व्हॅल्यू. तर तिथे ह्या तिन्ही ठिकाणी म्हणजे तो रिकव्हरी ऑफ सम करत असेल, रक्कम सांगणं आवश्यक आहे, मेन्स प्रॉफिट सांगत असेल, रक्कम सांगणं आवश्यक आहे. त्यानंतर अमाऊंट विच विल बी फाउंड ड्यू असा सूट आहे कशाकरता, फॉर टेकिंग अनसेटल्ड अकाउंट, तर त्या संदर्भात सूट आहे तर तिथेही सुद्धा त्या सूटमध्ये अमाऊंट सांगणं आवश्यक आहे. म्हणजे 5,000, 10,000, 15,000, 20,000 जी काही अमाऊंट आहे ती अमाऊंट स्पष्ट सांगणं आवश्यक आहे. म्हणजे आपण त्याला म्हणतो अप्रॉक्सिमेटली अमाऊंट, की ज्या आणि त्या अमाऊंटनुसार प्रॉपर व्हॅल्युएशन करणं गरजेचं आहे. असा हा रूल नंबर 2 आहे. त्यानंतर आहे पहा रूल नंबर 3, वेअर द सब्जेक्ट मॅटर ऑफ सूट इज इमूव्हेबल प्रॉपर्टी. त्यानंतर आहे पहा रूल नंबर 3, वेअर द सब्जेक्ट मॅटर ऑफ सूट इज इमूव्हेबल प्रॉपर्टी. आता तो सूट आहे आणि तो सूटचं जे काही सब्जेक्ट मॅटर आहे ते इमूव्हेबल प्रॉपर्टी आहे. तर साहजिकच जर एखादी इमूव्हेबल प्रॉपर्टी असेल आणि त्या संदर्भात सूट फाईल केला असेल तर प्लेंट शाल कंटेन डिस्क्रिप्शन ऑफ प्रॉपर्टी, की त्या प्रॉपर्टीचं प्रॉपर असं योग्य असं डिस्क्रिप्शन त्या प्लेंटमध्ये करणं आवश्यक आहे. सफिशियंट टू आयडेंटिफाय, जेणेकरून आपल्याला ती प्रॉपर्टी आयडेंटिफाय करता येईल. बाय इट लोकेशन, त्या प्रॉपर्टीचं लोकेशन असर्टन करता येईल. बाउंड्रीज, त्याच्या चतुर्सीमा सांगणं गरजेचं आहे. ऑर सर्वे नंबर विथ एरिया, त्याचबरोबर तिथे सर्वे नंबर पण सांगणं गरजेचं आहे. गट नंबर असेल तर गट नंबर सांगणं आवश्यक आहे आणि विथ एरिया, आणि त्याचबरोबर तिथे एरिया किती आहे हे पण तिथे असणं आवश्यक आहे जर तो सूटचं सब्जेक्ट इमूव्हेबल प्रॉपर्टी असेल तर. त्यानंतर इन केस ऑफ इनसफिशियंट डिस्क्रिप्शन, साहजिकच जर ते सूट आहे त्या सूट इमूव्हेबल प्रॉपर्टी संदर्भातला आहे आणि जर तिथे इनसफिशियंट डिस्क्रिप्शन असेल तर कोर्ट मे कॉल अपॉन प्लेंटिफ, तर कोर्ट काय करेल त्या प्लेंटिफला बोलावून घेईल
टू फर्निश नेसेसरी पर्टिक्युलर, आणि जितके जितके आवश्यक अशा गोष्टी आहेत, महत्त्वाचे पर्टिक्युलर्स आहेत, ते त्या प्लेंटिफकडून कॉल अप ऑन करेल, मागून घेईल, ऑर अलाउ प्लेंटिफ टू अमेंड इज प्लेंट. आणि त्याचबरोबर त्या प्लेंटिफला तो जो प्लेंट आहे तो प्लेंट अमेंड करण्याकरता परमिशन देईल, आणि त्याप्रमाणे तो प्लेंट अमेंड करेल, आणि त्याप्रमाणे तिथे जे आवश्यक असे पर्टिक्युलर्स आहेत ते आवश्यक पर्टिक्युलर्स तिथे सांगण्यात येतील. त्यानंतर पुढे आहे पहा रूल नंबर 4 वेन प्लेंटिफ्स सूज ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह. की आता इथे हा जो सूट आहे हा सूट रिप्रेझेंटेटिव्ह कॅरेक्टरमधला आहे, आणि प्लेंटिफ हा रिप्रेझेंटेटिव्ह कॅरेक्टरच्या अनुषंगाने, म्हणजे इथे नंबर ऑफ प्लेंटिफ्स आहेत त्यापैकी हा जो प्लेंटिफ आहे तो बाकीच्यांना रिप्रेझेंट करत आहे. अशा वेळेस तिथे त्या प्लेंटमध्ये काय असणं आवश्यक आहे, तर त्या संदर्भात हा रूल 4 आहे. वेअर द प्लेंटिफ सूज इन अ रिप्रेझेंटेटिव्ह कॅरेक्टर. हा प्लेंटिफ आहे आणि प्लेंटिफने रिप्रेझेंटेटिव्ह कॅरेक्टरमधून हा सूट फाईल केलेला आहे. द प्लेंट शाल शो नॉट ओनली दॅट ही हॅज ॲक्च्युअल एक्झिस्टिंग इंटरेस्ट इन अ सब्जेक्ट मॅटर. की इथे फक्त त्या प्लेंटमध्ये इतकं सांगून पुरेसं नाही की त्याचा त्या सब्जेक्ट मॅटरमध्ये इंटरेस्ट आहे. तो प्लेंट आहे, त्या प्लेंटमध्ये जो काही सब्जेक्ट मॅटर आहे, सब्जेक्ट मॅटरमध्ये हा जो काही रिप्रेझेंटेटिव्ह कॅरेक्टरमधला प्लेंटिफ आहे त्या प्लेंटिफचा फक्त इंटरेस्ट आहे एवढं सांगून सफिशियंट नाही, तर तिथे त्या प्लेंटिफने इफ एनी नेसेसरी अनेबल टू हिम, म्हणजेच त्या प्लेंटिफने तिथे काय करणं गरजेचं आहे, ही हॅज टू टेक अ स्टेप. जितक्या आवश्यक महत्त्वाच्या स्टेप्स आहेत त्या महत्त्वाच्या स्टेप्ससुद्धा त्या प्लेंटिफने त्या सूटमध्ये घेणं आवश्यक आहे. म्हणून त्याने फक्त केवळ इंटरेस्ट आहे सब्जेक्ट मॅटरमध्ये इतकं असून चालणार नाही, तर त्याने काय केलं पाहिजे, स्टेप्स पण घेतल्या पाहिजे. कशामध्ये, तर त्या सूटमध्ये. इफ एनी नेसेसरी टू इनेबल हिम टू इन्स्टिट्यूट अ सूट कन्सर्निंग, की हा कन्सर्निंग सूट इन्स्टिट्यूट करण्याकरता रिप्रेझेंटेटिव्ह कॅरेक्टर ह्या नुसार त्याला दाखल करायचं आहे, तर त्याला जितक्या नेसेसरी स्टेप्स आवश्यक आहेत त्या सर्व घेणं त्याने आवश्यक आहे. त्यानंतर पुढे आहे पहा रूल नंबर 5. रूल नंबर 5 डिफेंडंट ॲज इंटरेस्ट अँड लायबिलिटी टू बी शोन. की ते डिफेंडंटच्या लायबिलिटी आणि इंटरेस्ट पण तिथे त्या प्लेंटमध्ये सांगणं गरजेचं आहे. द प्लेंट शोज दॅट द डिफेंडंट इज ऑर क्लेम्स टू बी इंटरेस्टेड टू बी सब्जेक्ट मॅटर दॅट इज लायबल टू बी कॉल्ड अपॉन ॲन्सर द प्लेंटिफ डिमांड. की इथे हा जो डिफेंडंट आहे हा जो प्लेंटिफच्या डिमांड आहेत ह्या डिमांड पूर्ण करण्याकरता कशा प्रकारे लायबल आहे. म्हणजे हा प्लेंटिफ ह्या डिफेंडंटकडून कशा प्रकारे कशा कॉन्टेक्स्टमध्ये प्रमाणे तो हा जो प्लेंटिफ ह्या डिफेंडंटकडून मागणी मागत आहे हे सांगणारं तिथे वर्णन असावं. त्यामुळे इथे असं म्हणलेलं आहे पहा की डिफेंडंट इंटरेस्ट अँड लायबिलिटी, की डिफेंडंट कसा लायबल आहे ते तिथे सांगणं आवश्यक आहे. डिफेंडंट इंटरेस्ट, की डिफेंडंटचा त्या सब्जेक्ट मॅटरमध्ये तो जो काही सूट आहे, सूटमध्ये जी काही प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टीमध्ये जो काही सब्जेक्ट मॅटरमध्ये जो काही डिफेंडंटचा इंटरेस्ट आहे ते इंटरेस्ट पण तिथे सांगणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार प्लेंटिफ म्हणतो की मला ह्या डिफेंडंटपासून इतक्या लायबिलिटीज आहेत आणि त्या माझ्या क्लेम्स आहेत असं सांगणारा तिथे पॅरा असावा. त्यानंतर पुढे आहे पहा रूल नंबर 6 ग्राउंड ऑफ एक्झम्पशन फ्रॉम लिमिटेशन लॉ. ग्राउंड्स फॉर एक्झम्पशन फ्रॉम लिमिटेशन लॉ. तर आता इथे पहा लिमिटेशन लॉ आहे त्याप्रमाणे प्रत्येक सूटला, प्रत्येक प्लेंटला एक लिमिटेशन पिरियड दिलेला आहे, प्रत्येक अपिलाला एक लिमिटेशन पिरियड दिलेला आहे आणि प्रत्येक ॲप्लिकेशनला एक लिमिटेशन पिरियड दिलेला आहे. तर इथं आपण हा जो काही प्लेंट पाहतो आहे या प्लेंटमध्ये लिमिटेशन सांगणारा पण एक क्लॉज असावा. वेअर द सूट इज इन्स्टिट्यूटेड आफ्टर एक्सपायरी ऑन पिरियड प्रिस्क्राइब्ड बाय लॉ ऑफ लिमिटेशन. की लॉ ऑफ लिमिटेशनने एखादा टाईम सांगितलेला आणि तो टाईम संपून गेला आणि नंतर हा जर प्लेंट दाखल केला असेल तर मात्र त्या प्लेंटमध्ये त्या प्लेंटिफने हे दाखवणं, हे सांगणं गरजेचं आहे. शो द ग्राउंड फॉर विच एक्झम्पशन फ्रॉम लॉ इज क्लेम्ड. की तो त्या वेळ निघून गेल्यानंतर, टाईम एक्सपायर झाल्यानंतर पण कशाप्रकारे हा सूट दाखल करतो आहे हे सांगणारं तिथे एक्सप्लेनेशन देणं गरजेचं आहे. म्हणून असं म्हणलेलं बा द प्लेंटिफ शो ग्राउंड, की त्या प्लेंटिफला तो सूट इन्स्टिट्यूट करण्याकरता कुठले ग्राउंड्स आहेत, कुठली कारण आहेत की जेणेकरून तो प्लेंटिफ तो सूट वेळेत दाखल करू शकला नाही असं सांगणारा तिथे पॅरा असावा. पुढे रूल नंबर 7 रिलीफ टू बी स्पेसिफिकली स्टेटेड. की हा जो प्लेंट आहे ह्या प्लेंटिफमध्ये प्लेंटिफ काय करत आहे, प्लेंटिफ काय सांगत आहे
सपोज 10 क्लेम करत आहे किंवा 5 क्लेम करत आहे, तर ते जो क्लेम आहे, तो जो काही रिलीफ आहे, तो स्पेसिफिकली स्टेटेड असावा, स्पष्ट असावा. एक रिलीफ दुसऱ्या रिलीफमध्ये गुंतलेला नसावा किंवा तिथे दोघांमध्ये मिक्स नसावं. 1 नंबर रिलीफ, 2 नंबर रिलीफ, 3 नंबर रिलीफ, 4 नंबर रिलीफ, 5 नंबर रिलीफ असे स्पेसिफिक रिलीफ सांगणं आवश्यक आहे. म्हणून असं म्हटलेलं पहा, एव्हरी प्लेंट शाल बी स्टेट स्पेसिफिकली रिलीफ विच प्लेंटिफ क्लेम, की प्लेंटिफचे जितक्या क्लेम आहेत, जितक्या मागण्या आहेत, त्या स्पेसिफिकली असाव्या आणि स्पष्ट असाव्या. सिम्पली ऑर अल्टरनेट, त्याचबरोबर प्लेंटिफ हा ती मागणी मागू शकेल किंवा त्याला अल्टरनेट पर्याय म्हणून ज्या मागणी मागू शकतो ते पण तिथं त्यांनी अल्टरनेटिव्हली मागणी तिथं मागणं गरजेचं आहे. shall not necessarily ask to general or other relief which may always been given by court may think just and to the same extent. आणि इथे जर अल्टरनेटिव्ह रिलीफ मागितला असेल आणि अल्टरनेटिव्ह देण्याकरता जर तो एंटायटल असेल तर कोर्ट काय करेल, त्या ठिकाणी विचाराधीन करेल आणि त्याप्रमाणे जर तिथे अल्टरनेटिव्ह रिलीफसाठी हा प्लेंटिफ एंटायटल असेल तरच ते कोर्ट किंवा त्या कोर्टाला ते थिंक जस्ट फिट वाटलं तरच कोर्ट ते अल्टरनेटिव्ह रिलीफ, अल्टरनेटिव्ह क्लेम हा डिफेंडंटला प्लेंटिफला देईल अगेन्स्ट डिफेंडंट. त्यानंतर पुढे आहे पहा, रिलीफ टू बी फाउंडेड ऑन सेपरेट ग्राउंड शाल बी स्टेटेड सेपरेटली अँड डिस्टिंक्टिव्हली. आणि जितका रिलीफ मागितलेला आहे त्या प्रत्येक रिलीफ हा सेपरेट ग्राउंडवरती असावा आणि तो रिलीफ सेपरेट स्टेट करावा आणि ते जे काही ग्राउंड आहे ते ग्राउंडसुद्धा सेपरेटली तिथे काय करावं, स्टेट करावं, सांगावं, असा तो प्लेंट असावा. म्हणजे एक रिलीफ आणि त्याचा तो ग्राउंड, दुसरा रिलीफ दुसरा ग्राउंड, तिसरा रिलीफ तिसरा ग्राउंड, असं प्रत्येक रिलीफ हा कसा असावा, फाउंडेड ऑन सेपरेट ग्राउंड, एकाच ग्राउंडवरती, एकाच मुद्द्यावरती, एकाच कारणावरती नंबर ऑफ रिलीफ नसावे. म्हणून असं म्हटलेलं बा, शाल बी स्टेटेड सेपरेटली अँड डिस्टिंक्टिव्हली. जितके ग्राउंड्स आहेत ते सेपरेटली सांगा, जितके रिलीफ आहेत ते रिलीफ सेपरेटली सांगा आणि डिस्टिंक्टिव्हली सांगा, सेपरेट सांगा आणि डिस्टिंक्टिव्हली सांगा. त्यानंतर लास्ट रूल आहे रिगार्डिंग द प्लेंट, रूल नंबर 9, प्रोसिजर कॅन बी ॲडमिटिंग प्लेंट. की तिथे जर प्लेंट ॲडमिट केला तर साहजिकच तिथे कोर्ट ऑर्डर पास करेल, जजमेंट पास करेल आणि त्याप्रमाणे तिथे ड्रॉन ऑफ डिग्री होईल. असा हा प्लेंट आहे.